12 राशी, 12 राशींचे 12 मालक. पुन्हा मी कुंडली मांडली. ही कुंडली मांडली. कुंडली दिसते का सगळ्यांना? दिसते ना? हा. तर कुंडलीची वरची दिशा पूर्व, डाव्या साईडची दिशा उत्तर, हे पश्चिम आणि हे दक्षिण. अशा पद्धतीनं कुंडलीच्या मी दिशा सांगितल्या. त्यानंतर काय सांगितलं तर कुंडलीचं प्रथम स्थान, द्वितीय स्थान अशी 12 स्थानं आहेत असं सांगितलं. प्रत्येक कुंडलीमध्ये 30-30 अंशाचा फरक असतो ते सुद्धा सांगितलं. पुन्हा कुंडलीमध्ये प्रथम भाव, द्वितीय भाव असं सुद्धा म्हटलं जातं. कुंडलीचं पहिलं घर असं सुद्धा म्हटलं जातं. आता मी द्वितीयेश, तृतीयेश, पंचमेश, एकादशेश असं जेव्हा बोलेन तेव्हा थोडंसं ऐकायला वेगळं वाटेल, म्हणून मी साधी भाषा सुद्धा वापरतोय. आणि जे शास्त्रोक्त भाषा आहे त्या सुद्धा भाषेचा कधी कधी मी प्रयोग करत आहे. कधी कधी मी पंचमेश म्हणेन. पंचमेश म्हटलं की तुम्ही समजून जायचं की 5व्या स्थानाचा मालक. पंचमेश म्हणजे 5व्या स्थानाचा मालक. एकादशमेश असं म्हटलं की 11व्या स्थानाचा मालक. द्वादशमेश म्हटलं की 12व्या स्थानाचा मालक. असंही कधी कधी समजून जायचं. तर कधी कधी मी ती भाषा वापरेन, कधी कधी ही भाषा वापरेन, परंतु शक्यतो मी सोप्यात सोप्या भाषेचा प्रयोग करत असतो. पहिल्या घराचा मालक, दुसऱ्या घराचा मालक, तिसऱ्या घराचा मालक, 5व्या भावाचा मालक, 6व्या स्थानाचा मालक असंच म्हणेन. तेव्हा आपण थोडस ते समजून घ्यायचंय, कन्फ्युजन व्हायचं नाही. 12च घरं आहेत, 12च राशी आहेत, 12 राशींचे 12 मालक आहेत. इथपर्यंत आपल्याला चोख पाठांतर पाहिजे. हे प्रथम स्थान डोकं. मी आधी कुंडलीमध्ये शरीराचे अवयव सांगतो. हे डोकं, हा उजवा खांदा, हा उजवा लिव्हर आणि उजवा फुफ्फुस. इथे उजवा हात, उजवी मांडी, बुद्धी, शिक्षण, मुलं. हे उजवा पाय. इथे गुप्तांग, हे डावा पाय, हे डावी मांडी, हा डावा हात आणि हे हृदय आणि डावं फुफ्फुस आणि हा डावा खांदा. अशा पद्धतीने शरीराचे अवयव सांगितले. नाते सांगतो. इथे आपण स्वतः. प्रथम स्थान म्हणजे आपण स्वतः. द्वितीय स्थान म्हणजे आपले कुटुंब, कुटुंबातील व्यक्ती, आपली वाचा सिद्धी, वाचा स्थान, आपलं धनस्थान. तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान, लहान भावाचं स्थान. चतुर्थ स्थान म्हणजे आई, घर, बंगला, गाडी, सुख. पंचम स्थान म्हणजे बुद्धी, शिक्षण, मुलं, विमान प्रवास वगैरे वगैरे. षष्टम स्थान म्हणजे आजार. सप्तम स्थान म्हणजे पती पत्नीचं स्थान. पती पत्नी जोडीदाराचं स्थान, मित्रांचं स्थान, पार्टनरशिपचं स्थान हे आहे. त्याच्यानंतर मृत्यू, आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा. त्याच्यासाठी मृत्यूस्थानचा मालक म्हणजे अष्टम स्थानाचा मालक असा त्याचा अर्थ होतो. पुन्हा नवम स्थान म्हणजे 9वं घर. 9वं हे घर वडिलांचं, नशिबाचं, आपल्या भाग्याचं. दशम स्थान आपण जे कर्म करतो त्याचं स्थान. हा हे लाभ स्थान, याला आई स्थान म्हणतात. आणि हे व्यय स्थान. व्यय म्हणजे जाणे, आई म्हणजे येणे. हे लाभ स्थान आहे, डिस्ट्रॉइड स्थान. इथपर्यंत आपण पोचलो होतो. अजून पुढे थोडस पोचलो होतो. ते कसं? सर्वात आधी आपण पाहिलं मृत्यूस्थानचा मालक ज्या ज्या स्थानात असतो त्या त्या ठिकाणचा तो मृत्यू घडवतो. उदाहरणार्थ तो भावाच्या स्थानात असेल तर भावाचा मृत्यू घडवतो किंवा भावाचा अपघात घडवतो. प्रथम मृत्यूस्थानचा मालक लग्नेश असेल तर स्वतःचा अपघात घडतो किंवा स्वतःला काही त्रास होतो. मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात असेल तर धनाचा मृत्यू घडवतो किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवतो. मृत्यूस्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणचा तो मृत्यू घडवतो. तसंच पुन्हा शिकवलं षष्टम स्थान, आजाराचा स्थानचा मालक. आजाराच्या स्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तो आजार, रोग लावतो. आपण हे शिकलो. त्याच्यानंतर डिस्ट्रॉइड स्थान म्हणजे मोक्षस्थान. मोक्षस्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असतो
त्या ठिकाणी मोक्ष मिळवून देतो. म्हणजे काय करतो तर ते स्थान डिस्ट्रॉय करतो. तो संन्यास, त्याच्यावरून संन्यास योग पण आपल्याला ओळखता येतो. इथपर्यंत आपण शिकलो होतो. तो मोक्ष स्थान आहे. मोक्ष नेहमी संन्यास लोकांना मिळतो, म्हणून संन्यासाचं स्थान आहे ते. म्हणून संन्यास म्हणजे सगळं सोडून जाणे, याचा अर्थ ते मोक्षस्थान आहे. मोक्षस्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो संन्यास घ्यायला प्रवृत्त करतो किंवा त्या स्थानचं फळ मिळू देत नाही, म्हणजे ऐहिक सुख मिळू देत नाही. आणि तेच स्थान आध्यात्मिक प्रगती चांगली घडवतं. म्हणून त्याला आपण व्ययस्थान किंवा आध्यात्मिक ऊर्जा स्थान असं म्हणतात. आपण इथपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढे शिक्षण घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला 12 भाव शिकवणार आहे आज. अगदी 2 मिनिटाचं काम आहे 12 भाव शिकवायचा. वृत्तीस्थानचा मालक धनस्थानात काय होत आहे चर्चेमध्ये या, लगेच समजणार तुम्हाला. आता सगळे 12च्या 12 भाव तुम्हाला 5 मिनिटात कळणार आहे. धनाचा मृत्यू, बरोबर. मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात म्हणजे धनाचा मृत्यू. आता धनस्थानचा मालक मृत्यूस्थानात असेल तर सेम. मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात म्हणजे धनाचा मृत्यू. आता धनस्थानचा मालक मृत्यूस्थानात असेल तर सेम धनाचा मृत्यू. तसं जेवढे स्थान आहेत बाकीची, त्या स्थानात जर मृत्यूस्थानचा मालक असेल किंवा त्या स्थानातला मालक मृत्यूस्थानात असेल तर सेम रिझल्ट येणार. एवढं कळलं का? पुन्हा शिकवावं लागेल? हा, अजून कोणाला कळलं नसेल तर मी डिटेल मध्ये सांगतो, मग पुढे जाऊया. उदाहरणार्थ मृत्यूस्थानचा मालक लग्नेश असेल तर स्वतःचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, अपघात होण्याची शक्यता जास्त असते. किंवा लग्नेश मृत्यूस्थानात असेल तरी सुद्धा तोच, त्याचं फळ तेच. धनस्थानचा मालक मृत्यूस्थानात किंवा मृत्यूस्थानचा मालक धनस्थानात सेम फळ. मृत्यूस्थानचा मालक तृतीय स्थानात, तृतीय स्थानचा मालक मृत्यूस्थानात सेम फळ. चतुर्थ स्थानचा मालक मृत्यूस्थानात किंवा मृत्यूस्थानचा मालक चतुर्थ स्थानात सेम फळ. ते तिथे असता सेम फळ मिळणार. तसं शत्रुभाव, शत्रुस्थानचा मालक किंवा आजाराच्या स्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं आपण शिकलेलो आहे की त्या ठिकाणी तो आजार घडवतो किंवा डिस्ट्रॉय करतो किंवा तिथे प्रॉब्लेम निर्माण करतो. आता इतर स्थानाचे मालक जर शत्रुभावामध्ये असतील, याचा 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 कोणाचाही असेल तरी सेम फळ तेच मिळणार. ह्या 3 स्थानचे मालक ज्या ठिकाणी असतात आणि रिव्हर्स त्या ठिकाणचे मालक या 3 भावामध्ये असतात, त्या सेम घटना घडतात. सोपं गणित आहे, अगदी सोपं. म्हणजे 12 स्थान शिकायचे आहे तर 3 भाव शिकणं फार गरजेचं आहे. आता 3 भाव तिथे असेल आणि सगळे भाव तिथे 3 स्थानात असतील तर त्याच घटना घडणार. आपण काय शिकलो की कुंडलीमध्ये 12 भाव असतात, 12 घरं असतात किंवा 12 स्थान असतात. आता इथे मी काय लिहिलेलं आहे पहिल्या घरामध्ये, हा, मग मी पहिला भाव लिहिलाय. आता मात्र राशी विषयी मी काय लिहिलं नाही. आज काय शिकायचं आपल्याला? 12 भावाचे रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहेत ते शिकायचं आहे. 12 भावाचे मालक कोण आहेत ते शिकायचे आहे. म्हणून आज मी तुम्हाला सत्य आज लिहून दाखवलेलं आहे. याच्या आधी 4, 5, 3 असं सांगितलं होतं, कारण कुंडली समजण्यासाठी, ती लग्न कुंडली समजण्यासाठी. हे सुद्धा लग्न कुंडलीच आहे, याला सुद्धा लग्न स्थानच म्हणतात. पण इथे काय लिहिलंय? 1. मग 1 अंक हा कोणाचा आहे? म्हणजे पहिल्या भावाचा मालक कोण आहे? मंगळ. राजेंद्र? मेष राशीचा मंगळ आहे. मग कन्फ्युज व्हाल ना, म्हणून म्हटलं ना, हे मी आधी सुरुवातीला नाही लिहून दिलं. पहिल्या भावाचा मालक, आता नवीन आहे सगळं, मंगळ नाही, पहिला भाव आहे. पहिला भाव म्हणजे पहिलं एक घर. आता आपण वाराची सुरुवात करूया. वार, पहिला आठवड्यातला पहिला दिवस कोणता? सोमवार. हा, सांगा, आठवड्याचा पहिला दिवस कोणता? रविवार. रविवार.
मग रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुन्हा रविवार. म्हणजे पहिल्या भावाचा मालक कोण आहे? रवी. रवी, सूर्य. रवी. हा, पहिल्या घरावरती प्रभाव कोणाचा असतो? सूर्याचा. सूर्य. आता लक्षात आलं का? थोडं आता वेगळं आहे, गंमत आहे जरा शिकण्यामध्ये. मागचं जे शिकवलं ते तसंच्या तसं स्टोरेज करून ठेवायचं आहे, मेमरीमध्ये तसंच साठवून ठेवायचं आहे. कोण अजून जॉईन झालं बघे? ते जसंच्या तसं आपण शिकलेलं तसंच्या तसं ठेवायचं आहे. परंतु आता हे भाव आणि भावाचे मालक त्याविषयी आपण सांगतोय, तर भावाचे मालक शिकून घेतले पाहिजेत. आता पहिल्या भावाचा मालक सूर्य. सूर्य कोण आहे? स्वर मंडळाचा सर्वांचा आत्मा आहे. म्हणून आपल्या आत्म्याचं स्थान कोणतं? तर पहिलं लग्न, पहिलं स्थान. म्हणून त्याला डोकं दिलेलं आहे आणि आपण स्वतःचं घर आपलं ते आहे. आता लक्षात आलं का? त्याला पहिला भाव का म्हटलेला आहे? प्रियाताई हा सर, बोला ना. सांगा मला, पहिल्या भावाला पहिल्या भावाला म्हणजे सौरमंडळामध्ये रवीचं म्हणजे मोठं फार हे आहे, महत्व दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? तर आत्मा आहे तो. आत्मा आहे, सूर्याचं स्थान आहे ते. हा, सूर्याचं स्थान आहे ते. हा, सूर्याचं घर आहे, सूर्याचं स्थान आहे ते, पहिला भाव. आता भावाचा मालक आधी जे बघत होतो आपण, ते कोणाचा मालक बघत होतो? राशीचा मालक बघत होतो. आता हे 1 2 3 म्हणजे प्रथम भाव, द्वितीय भाव असं लिहिलेलं आहे. तर प्रथम भावाचा मालक आहे सूर्य आणि सूर्य आत्मा आहे, ऊर्जा आहे आणि ते स्वतःच आपलं घर आहे. हे क्लिअर झालं? आता दुसरं पुढे, द्वितीय भाव. दुसऱ्या भावाचा मालक कोण असेल सांगा? चंद्र. चंद्र. अजून बोला ना, बाकीचे लोक बोला ना, कारण जरा थोडस गिव्ह अँड टेक कॉलेजमध्ये आज थोडा वेगळा विषय आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे, कारण त्या स्थानावरती त्याच गोष्टी का घडतात ते शिकण्यासाठी हे गरजेचं आहे. म्हणून द्वितीय भाव चंद्र. चंद्र कोण आहे? मन. चंद्र कोण आहे? वाणी. चंद्र कोण आहे? शांतता. चंद्र कोण आहे? कौटुंबिक सुख, मनाचं सुख, हे चंद्र. म्हणून दुसऱ्या भावाचा मालक चंद्र. तिसऱ्या भावाचा मालक मंगळ. मंगळ सॉरी. करेक्ट करेक्ट करेक्ट. मंगळ. मंगळ काय करतो? मंगळाचं काम काय आहे? त्रास देणे होय. त्रास देणे आणि हे नाही नाही नाही. मंगळ कोण आहे? मी म्हटलं आता सूर्य आत्मा आहे, चंद्र कुटुंब आहे, तसा मंगळ कोण आहे? रक्त रक्त रक्त. नाही, मंगळ सेनापती आहे. सूर्य राजा आहे, चंद्र कुटुंब आहे, मंगळ हा सेनापती आहे. आणि सेनापती काय करतो? पराक्रम गाजवतो, लढवय्या असतो. म्हणून या स्थानाला आपण पराक्रम स्थान असं म्हणतो की नाही म्हणतो? राजेंद्र, अदर 7 आहेत अजून बघा. हा, तर हे मंगळाचं स्थान असल्यामुळे आपण त्याला पराक्रम स्थान पण म्हणतो. आता हे कळलं सर्वांना? आता पुढे चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थानचा मालक कोण सांगा? बुध. चतुर्थ भावाचा मालक गोसावीताई. चतुर्थ भावाचा मालक बुध. बुध काय करतो? बुद्धी देतो. आणि बुद्धी दिल्यामुळे काय होतं? बुद्धीमुळे सुख मिळतं. सुख मिळतं, म्हणून त्याला सुखस्थान पण म्हटलेलं आहे. म्हणजे बुध बुद्धी. आईशी कसं वागायचं? बुद्धी पाहिजे. गाडी घ्यायला गाडी कशी चालवायची? बुद्धी पाहिजे. घर घेण्यासाठी बुद्धी पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी. म्हणून त्याला, त्या भावाला, चतुर्थ भावाला बुधाचं स्थान आहे. पुढे पंचम भाव. पंचम भावचा मालक कोण आहे?
गुरु 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 गुरु. आता गुरु काय काय करतो सांगा मला आता. ज्ञान, बरोबर. सगळ्यात आधी ज्ञान देतो, म्हणून ते शिक्षणाचं स्थान आहे. मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन शिक्षणाचं स्थान आहे, गुरुचं स्थान, बरोबर. पुन्हा सुख देतो, संतान प्राप्ती देतो. संतान प्राप्ती सुद्धा गुरुच्याच माध्यमातून आपल्याला मिळत असते. त्याला पंचम स्थान. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, पलायन योग असतो. पलायन करणे म्हणजे विमान प्रवास वगैरे, तो गुरु देतो, म्हणून त्याला गुरुचं स्थान आहे. आता पुढे 6वा भाव. 6व्या भावाचा मालक कोण? शुक्र. शुक्र. शुक्र शुक्र. शुक्र काय करतो? सगळ्यात शुक्राचा गुणधर्म काय आहे? लक्झरी आयुष्य देणे. हा, पण शुक्र कोण आहे ते तुम्ही शुक्राचे गुणधर्म सांगायला लागलाय. शुक्र कोण आहे? जसं मी बघितलं, हे गुरु आहे. गुरु आपल्याला शिकवणारा गुरु आहे. तर हे शुक्र या स्थानाचा षष्टम भावाचा मालक शुक्र आहे. मग शुक्र कोण आहे? करेक्ट, जवळ पोहोचला. कोण बोललं? आजार कोण इच्छा नाही करतात. नाही, आता कोण बोललं? दैत्य. दैत्य कोण बोललं? मला कळत नाहीये, प्लीज. दैत्यांचा मालक म्हणजे शुक्र. शुक्राचार्य. शुक्राचार्य. दैत्यांचा मालक, दैत्यांचा गुरु. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य. मग दैत्य काय करायचे? दैत्य म्हणजे लढाई, म्हणजे त्रास देणे देवांना. शत्रू. शत्रू. चतुस्थान. शत्रू किंवा आजार. चतुस्थान आहे ते. शत्रू किंवा आजार निर्माण करणे हे कोणाच्या हातात आहे? शुक्र भावाच्या. आणि शुक्राचा गुणधर्म महत्वाचा आहे, तो प्रणयाचं प्रतीक आहे. तो प्रणय निर्माण करतो. जर एखाद्या व्यक्तीला विवाह करावासा वाटत नसेल आणि या स्थानात शुक्र असेल आणि मृत अवस्थेत असेल, तर त्याला विवाह करायची इच्छा होत नाही, प्रणयाची इच्छा होत नाही. मग तो ताई असो नाही तर दादा असो, कोणीही असो, दोघांनाही प्रणयाची आवड नसते. असे लोक या ठिकाणी शुक्र असता, चंद्राबरोबर असता किंवा गुरु बरोबर असता आणि दोन्ही मृत अवस्थेत असेल, तर अशा लोकांना विवाह किंवा प्रणय करावासा वाटत नाही. म्हणून ते स्वतःचे शत्रू होतात आणि अंतराने काही काळानंतर ते शत्रुत्व स्वतःचे स्वतः शत्रू निर्माण होतात. म्हणून शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे. म्हणून त्या स्थानाला, दैत्य हे देवांचे शत्रू आहेत, त्याला शत्रुस्थान किंवा आजार स्थान. पुढे सप्तम स्थान. सप्तम स्थानाचा, सप्तम भावाचा मालक कोण? हे भावाबद्दल शिकवतोय आम्ही. सप्तम स्थानचा भाव शनी. शनी हे तुम्ही सर्वांनी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे माहिती असावं म्हणून मी शिकवतोय, कारण हे माहिती असलं पाहिजे. मूळ इथे आत्मा कशासाठी आहे? सूर्याला आत्मा का आहे आणि आपला आत्मा काय? आपलं स्वतःचं का स्थान आहे? तर सूर्य एक राजा आहे, राजा आपलं स्थान, म्हणून ते आपलं स्थान आहे. मग तिथे दुसरे ग्रह असतील तर वेगळं फळ देणार आहे. पण इथे सप्तम भावचा मालक कोण आला? शनी. शनी काय करतो? न्याय देवता. आणि न्याय देवता. न्याय देवता. पण न्याय देण्यासाठी काय करतो? आधी तो आपल्याला भरपूर आपल्या स्वच्छ करतो. परीक्षा घेतो. संघर्ष आणि परीक्षा घेतो. आणि त्या स्थानाला आपण कुठलं स्थान म्हणतो? सप्तम स्थान. म्हणजे कुठलं स्थान? मी भाव वेगळा आणि सप्तमेश वेगळा, सप्तम स्थान वेगळं म्हणणार मी. सप्तम भाव हा जोडीदाराचं स्थान, बरोबर. जोडीदाराचं स्थान. मग आपला संघर्ष आयुष्यभर कोणाबरोबर असतो? पतीच्या पत्नी बरोबर. आता कळलं का? कुंडली किती गमतीशीर आहे. हे पूर्वजांनी किती व्यवस्थित अगदी करून ठेवलंय बघा. ते संघर्षाचं स्थान आहे. शनी संघर्ष करायला लावतो आणि तो भाव सप्तम भाव हा शनीचा आहे आणि शनी संघर्ष करायला लावतो आणि तो सप्तम भाव शनीचा असल्यामुळे ते जोडीदाराचं स्थान आहे, बरोबर. आता अष्टम स्थान. अष्टम भावाचा मालक
करेक्ट करेक्ट. अष्टम भावाचा मालक राहू. आता राहू म्हणजे हा गुप्त ग्रह आहे, पण त्या भावाचा मालक आहे. अष्टम भावामध्ये अंधार असतो. मृत्यू काय करतो? अंधाराकडे नेतो. म्हणून काळेपणा जो आणतो तो राहू आणतो आयुष्यामध्ये आपल्या. म्हणून अष्टम भावाचा मालक राहू आहे. राहू आणि केतू हे मूलतः एकच आहेत. त्यामुळे अष्टम स्थानचा मालक राहू, तिथंच तो विषय संपला. केतू पुन्हा रिपीट येणार नाही. पुन्हा रिपीट काय येईल? 7 संपल्यानंतर पुन्हा जसं आपण एका राशीचे मालक पुन्हा रिपीट घेतले ना, एका राशीचे मालक पुन्हा रिपीट घेतले ना आपण. एक म्हणजे आपण काय म्हटलं? मंगळ. एकचा मालक कोण? मंगळ. बरोबर आहे. प्रथम भावाचा मालक नाही मी सांगत आहे आता मी एक म्हणजे मेष राशीचा मालक मंगळ आणि पुन्हा 8व्या स्थानचा मालक मंगळ. रिपीट झालं ना. तसं इथे आता राहू पर्यंत आलं तर आपण नवम स्थान म्हणजे नवम भावाचा मालक पुन्हा सूर्य. लक्षात ठेवा. म्हणून सूर्य हा परमपिता आहे. मी नवम भावाबद्दल बोलतोय. कोणाला कळलं नाही का? मी आता नवम भावाबद्दल बोलतोय. नवम भावाचा मालक पुन्हा सूर्य आला, कारण सूर्य हा स्वरमंडलाचा पिता आहे. सुरुवातीला एक मोठा गोळा होता, तो फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. जे म्हटलं ना आपण, तो एक मोठा गोळा म्हणजे तो सूर्यच होता. त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन ते शांत झालेले आहेत आणि त्यापैकी एक पृथ्वी ग्रह आलेला आहे. म्हणून पुन्हा रिपीट मध्ये नवम भावाचा मालक सूर्य, पुन्हा दशम भावाचा मालक पुन्हा कोण? चंद्र. चंद्र. चंद्र काय कोण आहे? आपल्या मनाचा कारक आहे आणि आपण आपल्या मनाचे मालक असतो. म्हणून इथे आपलं कर्म स्थान त्याला जोडून दिलेलं आहे. पुढे लाभस्थान. चंद्र झाल्यानंतर कोण येतो? मंगळ येतं. मंगळ. मंगळ काय करतो? आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक असतो राजा, एक असतं राज्य, आणि त्या राज्यामध्ये एक असतो राजा, एक असतो प्रधान, एक असतो सेनापती आणि बाकीचे मंत्रिमंडळ असतात. तसंच ग्रहांचं पण आहे. सर्व ग्रहांचा राजा सूर्य, मंगळ सेनापती आणि चंद्र प्रधान. कळलं का? आणि सर्व मंत्रिमंडळ म्हणजे बाकीचे ग्रह आहेत असं समजा. मंगळ. मंगळ काय करतो? विजय प्राप्त करून देतो. सेनापती. सेनापती एका राज्याला विजय मिळवून देणारा कोण आहे? सेनापती विजय मिळवून देतो. राजा काय स्वतः लढायला जात नाही. राजा स्वतः लढायला जात नाही. तो सेनापतीद्वारेच लढतो. आणि विजय प्राप्त करून देणे म्हणजे लाभ प्राप्त करून देणे तो मंगळ आहे. आणि तो मंगळाचा, त्या भावाचा मालक मंगळ आहे. आणि आता पुन्हा शेवटचं स्थान, 12व्या भावाचा मालक कोण आहे? बुध. आता बुध येणार. आता बुध काय करतो सांगा? ज्या व्यक्तीकडे बुद्धी असेल तो व्यक्ती काय करेल? बुद्धिमान व्यक्ती काय करेल? स्वतःचं सुख कोणत्याही परिस्थितीत मिळवून घेईल ना. बुध काय करेल? स्वतःचं सुख कोणत्याही परिस्थितीत मिळवून घेण्याचा प्रयत्न करेल. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून घेईल बुध. बुध म्हणजे बुद्धी देतो. मग तो पण काय करेल? 12वा भाव असल्यामुळे त्याला मोक्ष मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. चांगल्या पद्धतीचं ज्ञान देऊन आणि त्याला म्हणायचं निस्वार्थ बुद्धीने वागणे किंवा ऐहिक सुखापासून लांब जाण्याचं काम कोण करतं? तर स्वतःच्या शरीरामध्ये एक बुद्धी नावाचा फॅक्टर ऍक्टिव्हेट होतो
आणि ती बुद्धी आपल्याला स्वार्थापासून लांब जाण्यासाठी भाग पाडते, मोक्ष येण्यासाठी भाग पाडते, ज्ञान देण्यासाठी भाग पाडते. मग ज्या व्यक्तीला ज्ञान मिळतं असाच व्यक्ती सगळ्या संसारापासून लांब जाऊन मोक्ष प्राप्तीला जातो. म्हणजे मोक्ष मिळवून देणारा कोण, तर फक्त आणि फक्त शरीरामधली बुद्धी आहे. आत्मा मोक्ष कधीच मिळवून देत नाही. आत्मा अडकून ठेवतो, प्राण सुद्धा आपल्या शरीराला अडकून ठेवतो आणि जीव तर अडकून ठेवतो. जीवाला तर आपण खूप घाबरतो, जीवाला थोडं काही झालं की जीवाला त्रास होतो. पण मोक्ष मिळवून देणारा एकमेव फॅक्टर म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीच आपल्याला मोक्ष मिळवून देते. लाभ हानी मिळवून देणारे सगळे बुद्धी. मग आता 12 भावापैकी सर्वश्रेष्ठ भाव कोणता, आता मला उत्तर द्या. 12 भाव कळले तुम्हाला. आता 12 भावापैकी सर्वश्रेष्ठ भाव कोणते? सर्वांच्या मनामध्ये 2च भाव येणार सर्वश्रेष्ठ म्हटल्यानंतर. एक आहे 12वं स्थान बुद्धीचं 12वा भाव, आणि एक आहे प्रथम भाव आत्म्याचा भाव. हे 2च येणार. तिसरं कोणाच्या मनात आलंय का? हा, मी प्रश्न विचारला होता 12 भावापैकी सर्वश्रेष्ठ भाव कोणता, तर सर्वश्रेष्ठ भाव प्रथम भाव. कारण तिथे आपण स्वतः असतो म्हणून सर्वश्रेष्ठ भाव. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ भाव 12वा भाव मोक्षस्थानचा भाव. हे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगितलं. आणि आपल्याला माहिती पाहिजे की हे रविवार, हा मंगळवार, हा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा राहू, आणि पुन्हा तिथून पुढे पुन्हा रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. एवढं माहिती असावं. याच्या पलीकडे लक्षात ठेवायची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे आजचा विषय एवढं समजण्यासाठी होता. आता समजा एखाद्या मुलाचा किंवा एखाद्याचा जन्म झालेला आहे आणि तिथे जन्माच्या वेळेला सिंह राशी उदयास आलेले आहे, म्हणजे लग्न सिंह झालेलं आहे. सिंह लग्न झालेलं आहे. दिसतंय का? हॅलो. हा, आता बघा तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतो. त्याचा विचार केला जातो का? तर आता प्रथम भावाचा मालक कोण आहे? सूर्य. बरोबर. जेव्हा जन्म झाला त्यावेळेला उदयास लग्न कोणती आली, राशी कोणती उगवली? शिवराशीचा मालक कोण? शिवराशीचा मालक कोण? विसरलात की काय? हा. आणि प्रथम भावाचा मालक कोण? सूर्य. मग आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये सेफ बेडरूम मध्ये अगदी आरामशीर स्वतःच्या खुर्चीवर बसून मस्त टीव्ही बघतोय किंवा आराम करतोय. याच्यापेक्षा मोठं कुठलं सुख आहे का? स्वतःचं घर, स्वतःची प्रॉपर्टी, सगळं स्वतःचं, आणि स्वतःचं सुख स्वतः मिळवतोय, आणि स्वतःचं राज्य स्वतः मिळवलेलं आहे. हे राजासारखं झालं. यालाच म्हणतात राजयोग. आणि पुन्हा जर चुकून इथे रवीच आला तर हा झाला राजयोग. भावाचं फळ बघितलं जातं का, तर ते अशा पद्धतीनं बघितलं जातं. आता या उलट प्रथम भावाचा मालक आहे कोण? सूर्य. बरोबर. आणि तिथे मंगळ आला तर काय झालं? सूर्याच्या घरामध्ये मंगळ पराक्रमी योग झाला, सेनापती आला. म्हणजे त्याचं राज्य सुरक्षित झालं. त्याच्या आयुष्यात कोणताही तडा जाणार नाही, त्याला कोणताही त्रास होणार नाही. आता जर इथे लग्न मकर किंवा कुंभ असेल तर काय होईल सांगा आता मला. आता थोडस डीपली शिक्षण चालू होणार आहे. थोडं लक्ष द्या. सर मंगळ आणि शनीचं जमत नाही ना, तर त्यामध्ये संघर्षमय
जीवन असू शकतं. बरोबर आहे. अजून सांगा. शनीच्या राशीमध्ये मंगळ, पण ते भावाचा मालक कोण आहे? रवी. सूर्य. मग शनीचा हा बोला बोला बोला. हा, सूर्य आणि शनीचं जमत नाही. आता का जमत नाही ते 2 मिनिट सांगतो. सूर्याचा पुत्र शनी, बरोबर आहे, एवढं तर माहिती आहे. सूर्याचा पुत्र शनी हे पिता पुत्र आहे आणि शनीने सूर्याला म्हणजे त्यांच्या वडिलांना असा श्राप दिलेला आहे की तुझ्या उन्हामध्ये मी कायम स्वरूपी तळपत राहीन. लाईट बंद कर. कळलं नाही का? नाही. लाईट वर ह्याच्या तिकडे घरात चालू आहे. बर, शनीने सूर्याला म्हणजे आपल्या स्वतःच्या पित्याला असा श्राप दिलेला आहे की तुझ्या उन्हामध्ये मी सतत तळपत राहीन आणि मला झालेली तडप बघून तू कायम स्वरूपी तडपत राहशील. कसा विचित्र शाप आहे बघा. म्हणजे सूर्य पण सुखी नाही आणि शनी पण सुखी नाही. आणि सगळ्यात मोठी कमजोर, मुलाने आपल्या वडिलांना शाप दिलाय. मुलाने आपल्या वडिलांना शाप दिलाय, मी आयुष्यभर त्रास सहन करेल आणि मला झालेला त्रास बघून तुला त्रास होईल. म्हणजे दोघे सुखी नाही. आणि तो भाव कोणाचा आहे? सूर्याचा. आणि तिथे जर लग्न मकर आलं म्हणजे शनी आला तर असा घोटाळा होतो. आणि त्यात मंगळ आला की अशी पत्रिका वादग्रस्त ठरते. अशा पत्रिकेमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. अशी पत्रिका क्रूर योगाची होती. भावाचं महत्व आहे पण ते अगदी नगण्य आहे, त्याचा जास्त विचार करू नका. म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये सुरुवातीला आलो किंवा आपण काही कारणास्तव एखाद्या शहरात राहायला जातो, लगेच काही आपण घर विकत घेऊ शकत नाही. परंतु आपल्याला जे घर रेंटवरती मिळालेलं आहे ते एखाद्या शत्रूचं घर आहे आणि त्या शत्रूच्या घरामध्ये आपण राहतोय, तर आपल्याला थोडीफार तरी भीती असेल की नसेल? तर असेल. त्या पद्धतीचं हे स्थान होत असं, म्हणून त्याचाही परिणाम अगदी नगण्य आहे. बाकीच्या घरावरती किंवा बाकीच्या घरातील ग्रहावरती बरच अवलंबून आहे. त्यामुळे हे सुद्धा 100% नाही. याचा प्रभाव मात्र पडणार, पण दुसऱ्या ग्रहामुळे जाणार. आता गुरु जर इथे असेल, इथे हे आहे, पण गुरु इथे कर्मस्थानात असेल तर गुरु चांगलं फळ देईल ना, त्याला तो वाईट वागू देणार नाही. बुध इथे असेल तर तो नेहमी लाभ देत राहणार, किंवा बुध इथे असेल तर तो त्याला अध्यात्माकडे घेऊन जाणार, किंवा गुरु बुध इथे असेल, गुरु बुध असू शकते इथे, तर तो चांगलं कुठेतरी घेऊन जाणार. इथपर्यंत कळलं? कारण इथे 1 आकडा असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 11 असेल, 12 असेल, म्हणजे ती राशी असेल, ती उदयाला आलेलं त्यांचं राशीचं ते लग्न असेल. आणि त्या राशीमध्ये जो ग्रह आलेला आहे त्याचं फळ मिळणार. परंतु ते मूळतः कुणाचं घर आहे? तर पागडी सिस्टम मध्ये राहतो ना, मालक एक असतो आणि हे माझं घर आहे, मी भाडोत्री आहे, पण 15 वर्ष 20 झाले, मी 50 वर्ष झाले इथंच राहतोय, पण त्याचा मूळ मालक दुसरा आहे. स्वतःला रिपेअर करता येत नाही, काय करता येत नाही, अशी सुद्धा परिस्थिती त्या घराची होते. परंतु तिथं सर्वश्रेष्ठ काय? तर शनी मंगळ न येता इथे सूर्याचं असल्यामुळे सिंह राशी आणि सूर्य तिथे असणं आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ राजयोग मानला जातो. आता महत्वाचं शिकवायचं आहे पुढे, याला आपण लग्न म्हणतो. समजा इथे 10 अंक आहे. 10 अंक म्हणजे काय झालं? 10चा मालक कोण? मकर राशीचा मालक कोण? शनी. शनी. आता बघा, सगळ्यांच्या शिक्षणात भर पाडणारा हा आता योग मी शिकवतोय तुम्हाला. इथे शनी असेल. आता मला ह्याचं फळ सांगा. एक वाक्य लिहून घ्या सगळ्यांनी, एक वाक्य.
आणि हे कायम लक्षात ठेवायचं आहे. लग्नेश ज्या ठिकाणी असेल ते स्थान बळकट होतं. पुन्हा सांगतो, लग्नेश कुठेही असेल ते स्थान बळकट होतं. आता लग्नेश शनी इथं आलेला आहे. आता जरा चर्चेचा विषय आहे. बोला बोला, सगळेजण लाईनवरती या. आता सर्वजण लाईनवरती या. आता खरं शिक्षण तुमचं सुरू झालेलं आहे. आता 12च्या 12 भाव आपल्याला कळलेले आहेत. 12 भावाचं आता मी प्रिडिक्शन तुम्हाला शिकवायला सुरुवात केलेली आहे. आता काय होईल सांगा. मी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की लग्नेश ज्या ठिकाणी असतो ते स्थान बळकट करतो. मग हे स्थान शिक्षणाचं आहे. हा, शिक्षण, नोकरी, हा, विमान प्रवास, संतान. बरोबर बरोबर. मग मी स्टेटमेंट असं दिलेलं आहे, लग्नेश ज्या ठिकाणी असेल ते स्थान बळकट होतं. मग आता काय होईल, अशी कंडिशन आहे तर काय होईल सांगा. शिक्षण पुढे जाईल. शिक्षण खूप करेल. बरोबर. पुढे नोकरी चांगली मिळेल. पुढे संतान, मुलं चांगली उपसतील. बरोबर आहे. बरोबर आहे. विमान प्रवास घडेल. हा हा. आता मूळचा शनीचा गुणधर्म काय आहे. शनी ग्रहाचं फळ हे असतं कोणत्याही कामामध्ये विलंब आणि कोणत्याही कामामध्ये विघ्न, आणि त्याला स्वच्छ करून मिळवून देणं, त्याला लायक बनवून मिळवून देणं. मग आता शनी आहे तर तो काय करणार, त्या व्यक्तीला आधी लायक बनवणार आणि लायक बनवून त्या व्यक्तीला देणार, म्हणजे विलंबाने देणार. बरोबर आहे ना. करेक्ट. पण जे यश मिळणार आहे ते परमनंट मिळणार आहे, जबरदस्त यश मिळणार आहे. त्याचं जे शिक्षण होईल अशा परिस्थितीमध्ये ते अतिशय स्ट्रॉंग होईल. अडथळ्यातून शिक्षण पूर्ण होईल. जबरदस्त शिक्षण होईल त्या व्यक्तीचं. या ठिकाणी शनी असेल तर, आता याच्याऐवजी इथं शनी असेल तर मुला कर्मस्थान आहे. कर्मस्थानात शनी अतिशय सभ्य व्यक्तीची निशाणी आहे. लक्षात ठेवा. असं समजायचं की हा व्यक्ती अतिशय सभ्य आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याकडे चाळीमध्ये घरं असतात, पागडी सिस्टमची घरं असतात. पागडी सिस्टमची एका कुलकर्णीचे चाळ आहे. कुलकर्णी नावाची एक चाळ आहे. कुलकर्णीची चाळ आहे. तिथे एक 40-50 घर आहेत. आणि माझ्या आजोबापासून मी त्या चाळीमध्ये राहतोय. मग माझं घर नाहीये का ते. हॅलो हॅलो. मी पागडीमध्ये राहतोय त्या चाळीमध्ये. मी त्या चाळीमध्ये पागडी सिस्टम मध्ये राहतोय. पण ती चाळ कुलकर्णीची आहे आणि मी त्याला वर्षाचं 100 रुपये 50 रुपये भाडं भरतोय. पण माझ्या आजोबाच्या काळापासून मी त्या ठिकाणी राहतोय. मग ते माझं स्वतःचं घर आहे की नाही घर. माझं ऐका, माझं स्वतःचं घर आहे, पण प्रभाव कोणाचा आहे त्याच्यावर, त्या घरावरती कुलकर्ण्याचा. हा, आता तुमच्या लक्षात आलं. मग त्या घरामध्ये कुलकर्ण्याचं जरी घर असलं तरी मी तिथे बासुंदी खाऊ, किंवा मी नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, किंवा मी तिथे ऑफिस तडकू, किंवा त्या ठिकाणी मी ते घर राहायला उपयोग करू, किंवा त्या ठिकाणी मी अजून कोणताही बिझनेस करू, ही माझी मर्जी आहे ना. परंतु माझी मर्जी जरी असली तरी माझ्या मनामध्ये संकोच असणार ना. हा कुलकर्णी काहीतरी बोलेल, भीती असणार की नाही असणार. म्हणून भावाचा मालक, त्याची भीती आपल्याला कायमच असणार. पण ती किती असणार
तो काय कायमस्वरूपी आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोण पाहुणे आले म्हणून विचारला येणार आहे का कुलकर्णी मला? नाही. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, कुलकर्णीची परवानगी घ्यायची आहे का? नाही. घरी माझ्या मुलाचं बारसं घालायचंय, कुलकर्णीची परवानगी घ्यायची आहे का? नाही. उदाहरण पटलं का तुम्हाला? उदाहरण दिलेलं पटलं का व्यवस्थित? हो सर, हो हा. समजलं. बरोबर. हा. तर तिथे माझी मर्जी चालणार. आता माझी मर्जी म्हणजे कोणाची मर्जी चालणार? लग्नेशाची. मग माझ्या बरोबर कोण राहतंय? लग्नेश. पण माझ्या बरोबर कोण राहतंय? मग इथे कोण राहतंय? ती राशी असणार अजून. त्याच्या इथे कुठली तर राशी असणार ना? कोणती असू शकते. कोणतीही असू शकते. मग माझ्या बरोबर माझा भाव राहतोय, माझ्या बरोबर माझी आई राहते, माझ्या बरोबर माझी पत्नी राहते, माझ्या बरोबर माझा मुलगा राहतोय, किंवा माझ्या बरोबर एक शत्रू आहे, त्याचं माझं पटतच नाही, सावत्र भाऊ, तो पण राहतोय. आहे की नाही गंमत? आता व्यवस्थित एकदम उदाहरणाचं व्यवस्थित समजलं. फार गंमत आहे. तुम्ही व्यवस्थित शिकलात तर फार गंमत आहे. सर छान. खूप गमतीने शिका. मस्त शिकायला मिळेल. फार छान उदाहरणं देऊन तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा मला सुद्धा उदाहरणं देता येतील. तुम्ही जर मला प्रश्न नाही विचारले तर मात्र अडचण येईल. कारण तुमचा एकट्याचा प्रश्न इतर 20 लोकांसाठी महत्वाचा असतो. कारण त्या एका प्रश्नामुळे 20 लोकांना न माहित असणारं नॉलेज मिळत असतं. त्यामुळे प्रश्न तयार करा. मी पहिल्यापासूनच सांगतोय, प्रश्न निर्माण झाल्याशिवाय शिकता येणार नाही. हा, आता आपला मुद्दा होता लग्नेश ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचं स्थान बळकट करतो. आता लग्नेश शनी कर्मस्थानात आहे, तर कर्मस्थानात असल्यानंतर तो काय करेल? तर मूळतः तो शनी आहे. शनीचा मूळ स्वभाव आहे सभ्य ठेवणे, न्यायप्रिय असणे, आळशीपणा असणे, आजचं उद्या बघू, जास्त हव्यास नको, हा शनीचा मूळ उद्देश आहे. मग तो काय करणार? कर्मच असं करणार की आज मला गरज आहे तेवढं मिळालं, बस झालं, आता मला डोक्याला ताप नको, माझ्याकडून कर्म वाईट करून घेणार नाही, त्या स्थानात बळकट करणार, कर्मस्थान त्याचं स्वच्छ करणार. आता उलट, आता मी बदलतोय आकडे. आता कुलकर्णीच्या घरामध्ये कटके गुरुजीच्या ऐवजी कोणीतरी अब्दुल्ला फारुक राहायला जातोय. आता बघा काय होईल. हा, आता बघा आता काय होईल सांगा. मी मुद्दाम उलट मांडलंय. एक इथं लिहायचं होतं, मला मंगळ इथं लिहायचं होता, पण मला वाटलं की अब्दुल्ला फारुक असा शब्द दिला मी, म्हणून मंगळाला तिथे आणलं. आणि अजून त्याच्या बरोबर राहू असेल. आता सांगा कुलकर्ण्याचं काय चालणार आणि ह्यांच्या समोर काय चालणार? मूळचा कुलकर्णी भाड्याने दिलेले घर, भाडेकरू आहेत, तिथे अब्दुल्ला पण राहतोय, करीम पण राहतोय, काय राहतो. आता बघा आता काय झालं. लग्नेश ज्या ठिकाणी असेल ते कर्मस्थान स्ट्रॉंग होतं. आता इथं सिच्युएशन काय आहे बघा सर. आता ते कुलकर्ण्यांचं घर आहे रवीचं, पण त्यात रेंटवर राहत होता मंगळ, पण मंगळ म्हणजे सेनापती, आणि त्याच्या बरोबर आला अब्दुल्ला म्हणजे राव. तर ते विचारतील ना कुलकर्णी तू याला कशाला आणलं म्हणून. एक्झॅक्टली. गोंधळ निर्माण होणार, भांडण निर्माण होणार, त्या घरामध्ये रोज द्वेष आणि कलेश निर्माण होणार. अशा माणसाचं डोकं सतत दुखत राहणार, रोज सतत चिडचिड होणार, सतत असा व्यक्ती चुकीचं काहीतरी काम करणार, सतत वैतागणार, खास करून पत्नीवरती. कारण सप्तम स्थानावरती मंगळाची राहूची नजर पडते. सगळ्यांचा बाहेरचा राग पत्नीवरती येऊन काढणार, वैतागणार, खूप वैतागणार. जो वैताग्या म्हणतो ना आपण, अरे काय सायकिक आहे की काय, सायकिक वेगळं असतं, पण हा सतत रागाने बोलणारा. चंद्र म्हणजे कोण? स्वतः आपण. स्वतः आपण म्हणजे आपल्याला जसं वाटेल तसं, आपल्या सोयीनुसार. आणि लग्नेश ज्या ठिकाणी असतो तिथे ते स्ट्रॉंग
स्थान होतं. म्हणजे आपल्याला वाटेल तसं आपण वागणार, आपण आपल्या मर्जीचे मालक असणार. हे दोघे जण वाटेल तसं त्या घरात विध्वंस करणार, वाटेल तसं राहणार. जर या कुंडलीमध्ये गुरु इथे आला तर मात्र प्रभाव कमी पडेल थोडासा. पुन्हा बुध इथे आला तर अजून प्रभाव कमी पडेल. आणि शुक्र इथे आला तर अजून प्रभाव कमी पडेल या दोघांचा. तर अशा पद्धतीने प्रभाव वाढतो पण आणि कमी पण होतो. पूर्वीच्या काळी गुरुकुल पीठ असायचे आणि गुरुकुल पीठांमध्ये त्यांच्याकडे विद्यार्थी शिकायला जायचे. मग एक गुरुकुल पीठामध्ये एक पुरोहित होते, त्यांच्याकडे 50 शिष्य शिक्षण घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचं 5-7 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते वयामध्ये आले. 15व्या 16व्या वर्षापर्यंत शिक्षण द्यायचे आणि घरी पाठवून द्यायचे पूर्वीच्या काळात. तर समजा मॅच्युअर झाल्यानंतर सोडून द्यायचे. मग गुरुकुल पीठामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्या गुरुजींनी काय केलं, 25 विद्यार्थ्यांना डाव्या साईडला उभं केलं. तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये असं करून. आणि 25 विद्यार्थ्यांना उजव्या साईडला उभं केलं. तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये. 25 डाव्या बाजूला आणि 25 उजव्या बाजूला शिष्यांची अशी विभागणी केली. आणि डाव्या साईडच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून जे काही मी आजपर्यंत तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान फक्त एकाच गावात जाऊन द्यायचं आणि आपल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा. त्यांना जा म्हणाले. ते डाव्या साईडचे निघून गेले. म्हणजे काय केलं, एकाच गावात आता 25च्या 25 लोक जाणार. उजव्या बाजूचे जे 25 शिष्य होते त्यांना सांगितलं तुम्ही प्रत्येकाने 25 विद्यार्थ्यांनी 25 गावामध्ये जायचं आणि 25च्या 25 गावातल्या लोकांना आतापर्यंत मी जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा. त्यांनाही जा म्हणाले आणि दोघांनाही पाठवलं. मग असं गेल्यानंतर तिथे कायमस्वरूपी जे त्यांचे पट्ट शिष्य होते त्यांनी विचारलं, गुरुजी आपण अशी विभागणी का केली? आपण तर शिक्षण सगळ्यांना एकसारखं दिलेलं आहे. डाव्या साईडला जे उभे केले होते त्यांनी ज्ञान प्राप्त बरोबर ग्रहण केलं नव्हतं किंवा अर्धवट ज्ञान केलं होतं प्राप्त. म्हणून हे 25 गावांना बिघडवण्यापेक्षा एकाच गावाला बिघडवतील. आणि उजव्या साईडचे जे शिष्य होते ते शिष्य ज्ञान प्राप्त करण्यामध्ये कुशल होते. त्यांनी उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि हे 25चे 25 शिष्य 25 गावाला एका वेळेला ज्ञान देतील हा त्यांचा उद्देश होता. ते चित्तगणित होतं. गुरु इथे आहे तर उजव्या साईडला आहे, इथे आहे तर डाव्या साईडला आहे.